नमस्कार, मी विशाल पाटील। झिरो आवर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आजच्या भागाची सुरुवात महायुतीसाठीच्या सर्वात मोठ्या बातमीनं आणि ती म्हणजे आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या कमळावर 125 पेक्षा जास्त आमदार निवडून आणण्याचा निर्धार पक्षाने केलेला आहे। तुम्हाला आठवत असेल की अगदी 2 दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा मुंबई दौरा झाला आणि त्याच दौऱ्यामध्ये त्यांनी आधी भाजपच्या कोर कमिटी सोबत आणि नंतर महायुतीच्या प्रमुखांच्या भेटी घेतल्या। दोन्ही बैठकांमधून महायुतीला पुन्हा एकदा सत्तेमध्ये आणण्यासाठीच्या रणनीतीची चर्चा झाली, पण सगळ्यात महत्त्वाची चर्चा झाली ती भाजपच्या जागांसंदर्भातली। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमित शहांनी अनेक सूचनाही केल्या आणि त्यानुसार महायुतीमधील सगळ्या नेत्यांनी जाहीर वाद टाळावेत, महायुतीमधील धूसफूस चव्हाट्यावरती आणू नये, जिंकणाऱ्या उमेदवारांनाच उमेदवारी द्या। याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची चर्चा झाली ती देखील अब की बार 125 पार या घोषणेची आणि त्यात प्रामुख्याने चर्चा झाली आणि ती म्हणजे राज्यात जवळपास 50 मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार हे सहजपणे निवडून येऊ शकतात अशी स्थिती आहे आणि त्यावर जास्त ऊर्जा वाया न घालवता उर्वरित 75 विधानसभा मतदारसंघावरती लक्ष द्यावं, तिथे अधिकची कुमक पाठवावी, म्हणजे अब की बार 125 पारचा नारा सत्यात उतरवणं शक्य होईल। एक नेता एक जिल्हा धोरणाअंतर्गत प्रत्येक नेत्याला एका जिल्ह्याची जबाबदारी देणार आणि त्यानुसार निवडणुकीची रणनीती ठरणार आहे। बरं, यासह आणखी कोणकोणत्या गोष्टी या भाजपच्या मिशन विधानसभेमध्ये आहेत त्याही पाहणार आहोत। मात्र त्याआधी पाहूयात आजचा पहिला प्रश्न आणि तो प्रश्न पाहण्यासाठी आपण जाणार आहोत आपल्या पोल सेंटरला। तर झिरो आवर मध्ये आज आपल्या प्रेक्षकांसाठीचा पहिला प्रश्न अब की बार 125 पार विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचा संकल्प, एकटा भाजप किती जागा जिंकेल? 4 पर्याय आज खरं तर तुमच्या समोर आहे। 0 ते 25 की 25 ते 50, 50 ते 100 की 100 ते 150चा आकडा, हे 4 पर्याय तुमच्यासाठी। आणि आजच्या याच विषयावरती होता आपला खरं तर हा पहिला प्रश्न। जसं मी आधीच म्हणालो की भाजपच्या याच मिशन विधानसभेमध्ये अनेक गोष्टी ठरलेल्या आहेत आणि त्याच पाहण्यासाठी आपण आता जाणार आहोत आपल्या मीडिया सेंटरला आणि पाहूयात भाजपचं मिशन विधानसभा नेमकं कशा स्वरूपाचं आहे। तर भाजपचं मिशन विधानसभा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यानंतर खऱ्या अर्थाने त्याची सुरुवात झालेली आहे। अमित शहांच्या बैठकीमध्ये 125 जागा जिंकण्याचे भाजपचे उद्दिष्ट आहे, तर सहज जिंकू शकणाऱ्या एकूण 50 जागांवर ऊर्जा खर्च करणार नाही, तर विजयासाठी संघर्ष होईल अशा एकूण 75 जागांवरती विशेष लक्ष केंद्रित केलं जाईल। 75 मतदारसंघात बूथ आणि 50 प्रमुखांकडे विशेष जबाबदारी असेल, तर सभा आणि मेळाव्यामधून मतदारांपर्यंत पोहोचण्याचं उद्दिष्ट असेल। शासकीय योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष संपर्क अभियान राबवलं जाईल। 6 प्रमुख नेत्यांना विभागनिहाय जबाबदारी देण्यात आलेली आहे। तर चंद्रशेखर बावनकुळेंकडे विदर्भ विभाग, अशोक चव्हाणांकडे मराठवाडा, मुरलीधर मोहोळांकडे पश्चिम महाराष्ट्र, गिरीश महाजनांकडे उत्तर महाराष्ट्र, तर कोकणाची जबाबदारी रवींद्र चव्हाणांकडे असेल। त्यानंतर मुंबई विभागाची जबाबदारी अर्थातच आशिष शेलार सांभाळतील। तर याच विषयावरती होता आपला आजचा प्रश्न आणि त्यावर नेमक्या तुम्ही काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्या देखील पाहण्यासाठी आपण आता जाणार आहोत आपल्या मीडिया सेंटरला। तर आजचा प्रश्न अर्थातच अब की बार 125 पार विधानसभा निवडणुकीत भाजपचा संकल्प, एकटा भाजप किती जागा जिंकेल असं तुम्हाला वाटतंय? 4 पर्याय आम्ही तुम्हाला दिलेले होते, मात्र तुम्ही सोशल मीडियावरती कशा प्रकारे व्यक्त झालेला आहात त्यावर आपण नजर टाकतोय। सुरुवात यूट्यूबवरनं कोंडीबा अभंग म्हणतात, फोटो गडकरी साहेबांचा टाका, फरक पडेल। त्यानंतर सुभाष सानप म्हणतात, जागा किती लढवतात यावर ते अवलंबून असेल, जास्त जागा मिळाल्या तर 90 ते 100 ते जागा जिंकू शकतात। त्यानंतर संतोष पाटील लिहितात, लोकसभेची पुनरावृत्ती नक्की होणार।
तर अभय करांगले म्हणतात भाजपचे आमदार काम करत नाहीत, उमेदवार बदलण्याची गरज आहे, नवीन चेहरे दिले तर 125 निवडून येतील. संतोष भिल्लारे लिहितात 0 ते 5 हा ऑप्शन पाहिजे होता, तो नसल्यामुळे 0 ते 25 बळच सिलेक्ट केला. दीपक जाधव म्हणतात 125 वाट्याला तर आल्या पाहिजेत. फेसबुकवरती संतोष जाधव लिहितात भाजप 50 ते 65, अजित पवारांसाहेब जो गट आहे तो 15 ते 20 आणि शिंदे साहेबांचा गट 20 ते 25 विधानसभेच्या जागा जिंकतील असं वाटतंय. त्यानंतर सचिन देशमुख लिहितात निश्चितच 125 पार होईल, यात तीळ मात्र शंका नाही. फडणवीसांना मत म्हणजे सरळ सरळ विकासाला मत, पण महाराष्ट्राच्या नव्हे तर गुजरातच्या विकासाला बरं का, असा टोला देखील हाणलेला आहे. त्यानंतर एक्सवरती आदित्य गायकवाड लिहितात अब की बार 125 पार. संकल्पनेला भाजपनं मागील काही वर्षांपासून सत्तेसाठी केलेल्या फोडाफोडीच्या राजकारणाचं ग्रहण लागलेलं असून सद्यस्थितीमध्ये भाजपला 2019चा आकडा गाठताना नाकी 9 येईल असं वाटतंय. त्यानंतर एक्सवरती शंतनू वी गौतम लिहितात 400 पार या अनुभवातून भाजप अजून काहीच शिकलं नाही, अति आत्मविश्वास पुन्हा एकदा दिसून येतोय. लोकसभेप्रमाणे या निवडणुकीमध्ये हसं होणार आहे. इंस्टाग्रामवरती राहुल देशपांडे लिहितात किमान 125 महायुती सरकार. तर तमाम मराठी मतदारांनी दिलेल्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर आत्ता वेळ झालेली आहे गेस्ट सेंटरला जाण्याची, जिथे आज आपल्या सोबत असणार आहेत भाजपच्या विधानसभा निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे. रावसाहेब दानवेजी, 0 अवरमध्ये आपलं खूप खूप स्वागत. भाजपचं मिशन विधानसभा कशा स्वरूपाचं असेल, कसं समजावून सांगणार आम्हाला की कशा प्रकारची तयारी यावेळची भाजपची रणनीती तुमची काय आहे? बघा, भारतीय जनता पार्टीला नव्यानं रणनीती करण्याची गरज नाहीये. कारण आम्ही ज्या दिवशी लोकसभेच्या निवडणुका संपतात त्याच्या दुसऱ्या दिवशी पुढच्या निवडणुकीची भारतीय जनता पार्टी तयारी करत असतात. ज्या दिवशी विधानसभेच्या निवडणुकी संपतात त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीची तयारी करत असतो. दुसरी गोष्ट, सरकार जरी आमचं असलं म्हणजे राज्यात असो केंद्रात असो, पण सरकार आणि पक्ष हे 2 वेगवेगळ्या प्रकारचे कामं करतोय आम्ही. त्यामुळे सरकारचं काम करत असलं तर पक्षाची संघटना काम करत असते आणि भारतीय जनता पार्टीचं संघटन महाराष्ट्रामध्ये मजबूत आहे. आमचे जेवढे काही बूथ आहेत आमचे ते सारे बूथ गठीत झाले. प्रत्येक बूथवर 1 बूथ 30 युथ आम्ही गठीत केलेले आहे आणि त्या कार्यकर्त्यांच्या बळावरच आम्ही ही विधानसभेची निवडणूक जिंकणार आहे. आता कधी कधी गणित मांडले जातात लोकसभेच्या निवडणुकीचे. मी आपल्याला सांगू इच्छितो की मागचा इतिहास जर बघितला जरी लोकसभेच्या निवडणुकीत आम्हाला अपेक्षित यश मिळालं नसलं तरी विधानसभेच्या निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती होईल असं जर महाआघाडी युतीच्या नेत्यांना वाटत असेल तर तो त्यांचा भ्राम निराश आहे. भारतीय जनता पार्टी संघटनेच्या जोरावर या निवडणुकीमध्ये आमच्या मित्रपक्षासह पुन्हा महाराष्ट्रात सरकार आणल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित आहे. बरं, लोकसभेची पुनरावृत्ती टळावी असं तुम्हाला वाटतं आणि त्याच अनुषंगाने अब की बार 125 पारचा नारा दिला जातोय. अब की बार 400 पारचं काय झालं हे जनतेनं ठरवलं आणि आपण देखील पाहिलं. मात्र 125 पैकी 50-75चा जो फॉर्म्युला आहे तो अगदी थोडक्यात सांगाल का? हे बघा, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अपप्रचार करून काही घटकांना त्यांचं मत परिवर्तन करण्यामध्ये काँग्रेस यशस्वी झाले ही गोष्ट आम्ही अगोदरच मान्य केली. परंतु आता ज्यांचे मत परिवर्तन त्यांनी केले होते त्यांच्याही लक्षात आलं की घटना बदल किंवा संविधान बदल कोण करतं. आपल्याला माहिती आहे की 1961 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यांच्या सर्व मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कळवलं होतं की आपला आरक्षणाला विरोध आहे. त्या देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष झाले, परंतु काश्मीरमध्ये 370-35A लागू असल्यामुळं त्या ठिकाणी संविधान पूर्णपणानं काँग्रेस लागू करू शकलं नाहीये. 2020ला मोदींच्या नेतृत्वात सरकार आल्याच्या नंतर अमित भाई
या देशाचे गृहमंत्री झाल्याच्या नंतर एक 370 35 हे हटवलं आणि त्यानंतर तिथं जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका होऊ लागल्या. आणि खऱ्या अर्थानं न्याय हक्क जर काश्मीर मधल्या लोकांना मिळाला असेल तर ते 370-35 हटवल्याच्या बाद. म्हणजे हे संविधान बदलायची भाषा करतात. 75 वेळेस त्यांनी संविधान बदललं. आता मात्र त्या समाजाच्या लक्षात आलं की ही निवडणुकीसाठी काँग्रेसने मत परिवर्तन करण्यासाठी दिल्ली घोषणा होती. भारतीय जनता पार्टी 400 काय 450 जरी झाल्या आणि जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत संविधानामध्ये बदल कोणी करू शकत नाही. आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की तुम्हाला संविधानाच्या मूळ ढाच्याला हात लावता येणार नाही. समाजामध्ये अनेक शिकलेले नोकर वर्ग सुद्धा आहे, त्यांना सुद्धा माहिती आहे आणि आता समाजाच्या मनामध्ये तो बदल झालेला आहे. संविधान बदल सोडा. त्यामुळं आम्ही आता त्या भरोश्यावर सांगतो की आम्ही आता 125 नाही, एनडीएचा आम्ही 180. रावसाहेब दानवेजी, पण एक प्रश्न मला महाराष्ट्रातला हा विचारावा असा वाटतो की एका बाजूला तुम्ही म्हणतात की विरोधकांना प्रचार केला किंवा अपप्रचार त्यांनी केलेला होता. अपप्रचाराची संधी तुमचेच नेते देताना दिसतात. म्हणजे नितेश राणे ज्या प्रकारे म्हणाले की या पुढच्या काळातले सगळे व्यवहार हे हिंदूंशीच करा, अजितदादा त्याच्याशी सहमत नसल्याचं पाहायला मिळतं. याचा फटका विधानसभेत बसणार नाही? हे बघा, तुम्ही कोणत्याही नेत्याचं पूर्णपणानं भाषण कधी दाखवत नाही. ना मागचं दाखवता ना पुढचं दाखवता. माझं मत आहे की जो नेता ज्या संदर्भाला धरून एखादं वाक्य बोलतो तो संदर्भ जर पूर्ण दाखवला तर या राज्यातल्या जनतेच्या लक्षात येईल की कोण काय बोलतं म्हणून. आता मलाच अनेक वेळेस असं झालं की आम्ही पूर्ण वाक्य न दाखवता तेवढंच वाक्य दिवसभर तुम्ही दाखवता मला असं करून. त्याच्यामुळं जनतेमध्ये त्याबद्दल गैरसमज पसरतात. माझं मत असं आहे की आमच्या देशाच्या प्रधानमंत्र्याचं स्पष्ट मत आहे, सबका साथ सबका विकास. प्रत्येकाला आपल्या जाती धर्माचं रक्षण करण्याचा अधिकार आहे. कोणत्याही जाती धर्माच्या लोकांना आम्ही अन्याय करत नाही. ज्या काही शासनाच्या योजना लागू असतील त्या साऱ्या शासनाच्या योजना ज्या मोदीजींनी लागू केल्या त्या साऱ्या जाती धर्मासाठी लागू आहे. आणि त्यामुळे दुकानावर नाव लिहिणं असू द्या किंवा काही घेणं देणं असू द्या, कोण्याही याच्यावर कायदेशीररित्या आमच्या सरकार राज्यात बी केंद्रात बी आहे तरी आम्ही बंधन घातलेलं नाही. बरं, अमित शहा जे आले त्यांनी काही सूचना केलेल्या आहेत. सामोपचारानं जागा वाटपाचा तिढा सोडवा अशा प्रकारच्या सूचना त्यांनी केलेल्या आहेत. त्या सूचनांचं पालन करत महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा कसा सोडवणार? भाजप किती जागांवरती आपला दावा करणार? मुळामध्ये आमच्यात आणि आमच्या घटक दलात जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला आहे. पहिलं तर ज्या सीट्स आमच्या आहेत त्या आम्हीच लढणार, त्यांच्या आहेत ते लढणार. आणि त्यामध्ये काही ठिकाणी जर तिन्ही नेत्यांचं एकमत झालं तर एक्शन सुद्धा होऊ शकतात. होणार नाही असं नाही म्हणत मी, एक्शन सुद्धा होऊ शकतात. आणि उर्वरित जे काही सीट आहे ते समोपचारानं पुढचं सरकार आणण्याच्या दृष्टीनं आणि जिंकण्याला प्राधान्य देण्याच्या दृष्टीनं उरलेल्या सीटाचा वाटोवर आम्ही करणार आहे. जागा वाटपाचा कुठल्याही प्रकारचा तिढा आमच्यात नाही. आणि मैत्रीपूर्ण लढत महाराष्ट्रात आम्ही आणि आमचे मित्रपक्ष कुठेही करणार नाही हे आमच्या सर्व घटक दलाच्या नेत्यांनी सांगितलं आणि मी सांगितलं, आमच्या नेतृत्वाने सांगितलेलं आहे. बरं, निवडणूक समितीची जी अध्यक्षपदाची जबाबदारी तुमच्या खांद्यावरती देण्यात आली, मात्र अडथळ्यांनी त्याची सुरुवात झाली. किरीट सोमय्या यांनी ज्या प्रकारे तिखट स्वरूपाचं पत्र लिहित आपली जबाबदारी नाकारलेली आहे, याकडे तुम्ही अध्यक्षपदी असताना कसं पाहता? हे बघा, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला आम्ही अनुशासनप्रिय कार्यकर्ते आणि नेतृत्वानं सांगितलेलं काम हे आमच्यामध्ये सर्वश्रेष्ठ काम असतं. मला जरी या निवडणूक समितीचं अध्यक्षपद दिलं असलं तर काही मला विचारतात आणि माझ्याशी चर्चा करून देतात. ते प्रत्येकाची क्षमता तपासतात की हे माणसं हे काम करू शकतात. तर एवढे वर्ष पक्षामध्ये काम केले असताना पक्ष नेतृत्वाला आमच्या क्षमतेची सुद्धा जाणीव असते. मी राज्याचा अध्यक्ष राहिलो, मी राज्यभर फिरलो, पक्षाला यश मिळवून दिलं. 16-17 महापालिका ताब्यात घेतल्या, 92 नगर परिषद आणि नगरपंचायत ताब्यात घेतल्या, 12 जिल्हा परिषद ताब्यात घेतल्या, 122 आमदार आम्ही निवडून आणले. पक्षाला असं वाटलं की आता मला वेळ बी आहे,
मी फिरू शकतो म्हणून मला अध्यक्ष केलं. बरं. आता मला अध्यक्ष केल्याच्या नंतर आमच्या समितीने ठरलं की आता या समितीमध्ये कोण कोण असावेत. जे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातले प्रमुख चेहरे आहेत त्या सगळ्या चेहऱ्याला त्यामध्ये संधी देण्यात आली. त्यामध्ये यांच्यावर निवडणूक आयोगाची जबाबदारी देण्यात आली होती. त्याचं कारण असं होतं की एक अनुभवी नेतृत्व आहे, त्यांनी संघर्ष केलेले आहेत. या निवडणूक आयोगाच्या संदर्भात त्यांनी दिल्लीच्या निवडणूक आयोगाकडे, राज्याच्या निवडणूक आयोगाकडे अनेक वेळेस भारतीय जनता पार्टीचे जे काही याच्या अगोदर प्रसंग आले असतील त्याचं प्रतिनिधित्व त्यांनी केलेलं आहे. आणि हे समजून त्यांना आम्ही ती जबाबदारी दिली होती. परंतु त्यांच्या मनामध्ये असं आलं की ही जबाबदारीपेक्षा मला वेगळी जबाबदारी द्यायला पाहिजे होती. तर आम्ही त्यांच्याशी चर्चा करू, त्यांना भेटू. ते आमचे पार्टीचे वरिष्ठ नेते याला नाराजी वगैरे काही म्हणतात. एखादा कार्यकर्ता हे नाही काम, मला दुसरं काम द्या मला, असं म्हणणं म्हणजे पक्षामध्ये काही नाराजी आहे असं समजण्याचं मुळीच कारण नाही. बरं, सत्य काय ते समोर येईलच. प्रत्येक पक्ष आपापल्या परीने विधानसभा निवडणुकांसाठी तयारी करतोय, उमेदवारही निश्चित करताना दिसतोय. उद्धव ठाकरेंनी मुस्लिम उमेदवाराला उभं करण्यासाठीची तयारी केल्याचं दिसतंय. त्यांना यात यश मिळेल का? आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न, अशी परिस्थिती आली तर त्याला तुम्ही कसं टॅकल करणार? हे बघा, त्यांचा प्रश्न आहे, त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. बरं, ते कोणालाही उमेदवारी देऊ शकतात. जोपर्यंत हिंदुत्व त्यांच्या जवळ होतं त्याही काळामध्ये त्यांनी मुस्लिम समाजाला उमेदवारी दिली होती. दिली नव्हती अशी नाही, कल्याणमध्ये दिली होती शाबीर शेखला. आता त्यांनी तर ते सोडूनच दिलं. आता कुठे हिंदुत्व राहिलं शिवसेनेजवळ. आणि आता त्यांनी ते सोडून दिल्याच्या नंतर ते तर पूर्णपणानं मोकळेत. आणि मुस्लिमाला उमेदवारी देऊ नये असं आम्ही कधी म्हणलंय कोणाला? मुस्लिमाला उमेदवारी देऊ नये म्हणून. प्रत्येकाच्या क्षमतेप्रमाणे प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला त्या त्या भागामध्ये त्या त्या ठिकाणी प्रत्येक जर मिळत असेल, आमचा काही रोष नाहीये, तो त्यांचा विषय आहे. पण त्या पक्षानं ते केलेलं या महाराष्ट्रातल्या जनतेला पसंत पडेल का, हा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे. बरं, मुस्लिम मतदार जे असतात ते देखील तितकेच महत्त्वाचे ठरतात प्रत्येक निवडणुकीमध्ये. मोदींविरोधात केलेलं स्ट्रॅटेजिकल आत्तापर्यंतचं मतदान त्याला कारणीभूत असल्याचं देखील मानलं जातं, कारण लोकसभेत त्याचा मोठा फटका बसला. विधानसभेत ते होऊ नये यासाठी काय रणनीती आहे तुमची? हे बघा, प्रत्येक व्यक्तीला आपल्या मतदानाचा हक्क बजावण्याचा अधिकार आहे. तो मतदान कोणाला करायचं हे ठरवण्याचा अधिकार प्रत्येक मतदाराला आहे. आणि त्यामुळं आमची स्ट्रॅटेजी सरळ सरळ आहे. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर मतं मागणार आहे. जातीच्या धर्माच्या नावावर आम्ही कधीही मतं मागणार नाही. आम्ही विकासावर मतं मागणार आहे. आम्ही विकास जो केला तो कोणा एका विशिष्ट समाजासाठी नाही केला, तो विकास सर्व समाजासाठी केला, या देशवासियासाठी केला, या राज्यातल्या जनतेसाठी केला. मुंबईतला कोस्टल रोड तो काय सगळ्या जाती धर्माचे लोक वापरत नाही. मेट्रो सगळ्या जाती धर्माचे लोक वापरत नाही. समृद्धी महामार्ग सगळ्या जाती धर्माचे लोक वापरत नाही. लाडकी बहिणा ही जी योजना आणली मुख्यमंत्री लाडकी बहिणा, तर काय आम्ही मुस्लिम समाजाला त्यातून वगळलं, दलित समाजाला त्यातून ओळखलं, मराठा समाजाला त्यातून वगळलं? कोणालाही वगळलं नाहीये. हा भ्रम पैदा करणं आहे. राजकारणात एक तर कन्व्हिन्स करा किंवा कन्फ्यूज करा. एकदा लोकसभेमध्ये तुम्ही कन्फ्यूज केलं, आता लोक कन्फ्यूज व्हायला तयार नाही. आणि म्हणून मुस्लिम समाज सगळ्याचा सगळा त्यांना मतदान करील या भ्रमात ते जर असतील तर तेही चुकीचं आहे. आम्ही नाही म्हणत की सगळे मुस्लिम त्यांना पडणार आहेत म्हणून. बरं, रावसाहेब दानवेजी, एका वाक्यात मला उत्तर तुमच्याकडून पुढचं अपेक्षित आहे. येत्या काळामध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचा प्रमुख चेहरा कोण असेल? भारतीय जनता पार्टीचा चेहरा ठरवण्याचा अधिकार आमच्या केंद्रीय नेतृत्वाला आहे, महाराष्ट्राला नाही. नक्कीच, म्हणजे त्या दृष्टीनंच ही संपूर्ण तयारी पाहायला मिळेल. धन्यवाद रावसाहेब दानवेजी, तुम्ही आमच्या झिरो अवरच्या माध्यमातून आमच्या सर्व प्रेक्षकांशी चर्चा केलीत त्यासाठी धन्यवाद. तर एकीकडे भाजपनं मिशन विधानसभा सुरू केलेलं आहे, त्यासाठी नेत्यांवरती वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांचं वाटप झालंय. तर दुसरीकडे मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये मध्यरात्री वर्षावरती महत्त्वपूर्ण बैठक झाली. मात्र या बैठकीला उपमुख्यमंत्री फडणवीस अनुपस्थित होते आणि त्यामुळे फडणवीसांच्या अनुपस्थितीमध्ये नेमकं काय झालं याची उत्सुकता आहे. विधानसभेमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमने सामने येऊ शकणाऱ्या जागांवर बैठकीमध्ये सविस्तर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरती शिवसेनेनं केलेल्या अहवालावरही चर्चा झाली. बैठकीला मुख्यमंत्री शिंदे, अजित पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल, दादा भुसे, उदय सामंतही उपस्थित होते.
एकूणच काय तर महायुतीच्या प्रमुखांकडून सगळं आलबेल आहे असं दाखवलं जात आहे, मात्र महाविकास आघाडीकडून त्यावर टीका सुरू झाली आहे। काल त्यांची संयुक्त प्रेस झाली, त्यामध्ये अजित पवारांनी एकदाही मुख्यमंत्र्याकडे बघितलं नाही। सगळ्यांचे चेहरे पूर्णतः पडलेले होते। श्रेयवाद कोणी कितीही काही म्हणत, पण श्रेयवादाची लढाई आणि सत्तेच्या लढाईमध्ये कमकुवत दुवा जो असतो त्याला बाजूला सरण्याचा प्रयत्न आता सुरू झाला आहे। कदाचित त्यामध्ये पहिला नंबर हा अजित पवारांचा असेल। बरं, जिथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दादांची रात्री उशिरा भेट झाली तिथे फडणवीस नव्हते, तसंच आज दुपारी एका उद्घाटन सोहळ्यात शिंदे फडणवीस एकत्र होते, तिथे अजित पवार नव्हते। मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाच्या अशा कोस्टल रोड आणि सी लिंकला जोडणाऱ्या पुलाची एक बाजू आजपासून खुली केली। त्याच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार नव्हते। जो पूल आज सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला, त्यामुळे दक्षिण मुंबईहून बांद्रीच्या बाजूला जात असताना थेट सी लिंक घेता येणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार हे लोकार्पण सोहळ्याला अनुपस्थित होते, त्यावर पत्रकार प्रश्न विचारणार नाहीत असं कसं होईल? तसं त्यांनी तो विचारलाच आणि अजित पवारांचे कार्यक्रम आधीच ठरलेले होते, तुम्ही वेगळे अर्थ काढू नका, दादा याच रस्त्यावरून जाणार आहेत असं फडणवीस म्हणाले। अजित पवार अनुपस्थित आहेत। अजित पवार असं नाही आहे, पक्षांना जोडणारा सेतू कुठे काही अडचणी काही अडचण नाही आहे। चांगला अर्थ काढा। कार्यक्रमात त्यांनी मलाही सांगितलं, यांनाही सांगितलं, त्याच्यामुळे काळजी करू नका, दादा याच रोडनी प्रवास करून जाणार आहे। इकडे महायुतीनं निवडणूक प्रचाराला धडाक्यामध्ये सुरुवात केली आहे, तर तिकडे महायुतीमधून बाहेर पडणाऱ्यांची रांग लागलेली आहे। आज त्याची सुरुवात झाली ती गडचिरोलीतून। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आणि मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम हलगेकर यांनी आज जयंत पाटील, अनिल देशमुख आणि डॉक्टर अमोल कोल्हेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला। त्यांनी शरद पवारांच्या पक्षामध्ये प्रवेश करत असतानाच अजित पवारांवरती मात्र पलटवार करत एक सवाल केलाय, पाहूया। आता बाबाच्याच विरोधात उभे राहायला निघाले, आता काय म्हणायचं? तुम्हाला पटतं का? हे योग्य आहे का? ज्या बापानी जन्म दिला त्या बापाच्याच विरोधात असं कसं चालेल? प्रत्येकाचे दिवस असतात ना। मला दादा ज्ञान शिकवतायत तर मी दादाला विचारणार, तुम्हीच आमच्याकडे येऊन जा। तुम्ही इतके वयस्कर शरद पवार साहेबांना तुम्ही सोडून गेला, तुम्ही तेव्हा नाही वाटला की पवार साहेबांना सोडताना की आमचं घर फुटत आहे? आणि आता पुन्हा एकदा वळूयात आपल्या पहिल्या प्रश्नाकडे, जो होता भाजपच्या मिशन विधानसभेवर। त्यावर मराठी मतदारांनी नेमका काय कौल दिलेला आहे तो पाहणार आहोत आपल्या पोल सेंटरला। तर महाराष्ट्राचा कौल जाणून घेण्याची वेळ झालेली आहे 0 आवरमध्ये। आज विचारलेल्या प्रश्नाला तब्बल यूट्यूबवरती 1,25,000 मतं प्राप्त झालेली आहेत आणि त्याची टक्केवारी जर आपण पाहिली तर पहिल्या पर्यायाला 43%, दुसऱ्या पर्यायाला 27%, तिसऱ्याला 17% आणि 13% चौथ्या पर्यायाला अशा प्रकारचा महाराष्ट्राचा कौल आहे। त्यानंतर एक्स वरती देखील 1,25,000 मतं, म्हणजे आमच्या पूर्ण सोशल मीडियावरती जे तुम्ही मतदान केलेलं आहे त्याची आपण टक्केवारी यावेळेला पाहतोय। तर 27% म्हणतायत 0 ते 25, 25 ते 50 म्हणतात 35%, 50 ते 100 म्हणतात 20%, 100 ते 150 म्हणतात 13%। एकूणच सोशल मीडियावरती आज महाराष्ट्राचा कौल मोठ्या प्रमाणावर मिळाला। सगळी मतं तुमची मिळालीत 1,25,000। त्यानंतर सरासरी इंस्टाग्रामवरती आपल्याला 3,000 मतं प्राप्त झालेली आहेत। या 3,000 मतांपैकी टक्केवारी पाहिली तर 36% पहिल्या पर्यायाला, दुसऱ्या पर्यायाला 22%, तिसऱ्या पर्यायाला 21%, चौथ्या पर्यायाला 13%। तर लोकसभेमध्ये सत्ता राखण्यामध्ये भाजपला यश मिळालंय, पण 2014 आणि 2019च्या तुलनेमध्ये भाजप खासदारांचा आकडा फार इतका कमी झालेला आहे की स्वबळावरती सत्ता स्थापन करणं देखील शक्य नव्हतं आणि त्याला कारणीभूत ठरलेले आहेत 2 प्रमुख राज्य।
एक म्हणजे उत्तर प्रदेश आणि दुसरं राज्य आपला महाराष्ट्र. इथून भाजपला जो फटका बसला त्यामुळेच पक्षाला एक हाती सत्ता मिळवता आलेली नाही. महाराष्ट्राचाच विचार केला तर लोकसभा निकालामध्ये काँग्रेस नंबर 1 पक्ष बनला आणि नंबर 1 असलेला भाजप दुसऱ्या स्थानावरती घसरला. इतकंच नाही तर महाराष्ट्रामध्ये भाजप नेतृत्वामधील महायुतीला 48 पैकी फक्त 17 जागांवरच विजय मिळाला. तसं पाहिलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याच नेतृत्वामध्ये एनडीएचं सरकार आलं खरं, पण सोबतच विरोधकांचा आत्मविश्वासही कमालीचा बळावलाय. हाच आत्मविश्वास महाराष्ट्रातही दिसून येतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अवघ्या काही दिवसांवरती राज्यामध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यात सत्ता मिळवण्याचा विश्वास आज विरोधामध्ये असलेल्या काँग्रेससह विरोधकांना देखील आलेला आहे. म्हणूनच की काय आज सत्तेमध्ये असलेल्या महायुतीला कमालीच्या पॉवर बूस्टरची गरज आहे आणि महायुतीमध्ये मोठा भाऊ या नात्यानं भाजपला याची सर्वाधिक गरज आहे. अब की बार 125 पार असं म्हणत भाजपनं आपणच महायुतीमध्ये मोठा भाऊ राहणार याची काळजी घेतली आहे. मित्र पक्षांना सन्मानानं जागा देत जरी असलो तरी देखील पक्षामधील कार्यकर्त्यांवरती अन्याय होणार नाही याची काळजी घेताना नेतृत्व दिसून येते. आणि सगळ्यात महत्त्वाचं लोकसभेच्या निकालानंतर थोडंसं बॅकफूटवरती गेलेल्या कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साह भरण्याचा प्रयत्न यातूनच केला जाईल. असं असलं तरी देखील आत्ताच्या निवडणुकीमध्ये कोणताही नारा देत असताना अब की बार 400 पार या नाऱ्यासारखा बॅकफायर होणार नाही ना याची मात्र पक्ष नेतृत्व काळजी घेईल एवढं नक्की. याच बातमीसह आत्ता वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची. मात्र कुठेही जाऊ नका, कारण ब्रेक नंतर बातमी आहे उद्धव ठाकरेंच्या मुस्लिम कार्डची. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.